सर्वात प्रथम मी त्या ठिकाणी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, प्रिंट मीडिया असतील, मग सोशल मीडियाचे प्रतिनिधी असतील, त्या सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज पत्रकार परिषद याचा निर्णय ह्याच्याकरता घेतला कारण त्यांचा परिचय कोणाला करून द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत. या संपूर्ण जगात एकमेव असा राजा म्हणून किंवा व्यक्ती म्हणून, विभूती म्हणा, युग पुरुष म्हणा, त्या काळात ज्या वेळेस संपूर्ण जगभरात अनेक योद्धे स्वतःचं साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न करत होते, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न केला. लोकांवरती होणारा अन्याय थांबवण्याकरता, मोडकळीत काढण्याकरता आयुष्याचं एक एक क्षण त्यांनी मोडले. लोकांचा सहभाग राज्यकारभारात असावा हा विचार ज्या काळात महाराजांनी सर्व धर्म समभावाचा विचार त्यांनीच दिला, लोकांना एकत्रित केलं आणि त्यातनं स्वराज्याची निर्मिती झाली. बाहेरनं येणारे जे काय आक्रमण होते ते परतून लावले कोणाच्या जोरावर, तर ह्या देशातल्या लाखो वेगवेगळ्या समाजातल्या त्यावेळेसच्या जे आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांच्या जोरावरती हे सगळं शिवाजी महाराजांनी दिशा देण्याचं काम केलं. आणि आज जो आपण मोकळा श्वास घेतोय, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यावेळेसची जी लोक कल्याणकारी किंवा एक लोकशाहीची संकल्पना मांडली होती, आज काय चाललंय मला सांग. प्रत्येक वेळेस शहाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यांनी संपूर्ण ह्या सगळ्यांच्या संपूर्ण विभूती म्हणा किंवा म्हणजे देव तर मी बघितला नाही, मला नाही वाटत आपण कोणी देव बघितला, पण देवाच्या रूपाने महाराजांच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण एक मोकळा श्वास घेतोय. आपण या लोकशाहीत वावरतो. कोणी पण उठायचं, काही पण वक्तव्य करायचं, प्रत्येक वेळेस मग त्याच्यावरती कारवाई केली जाईल. आमचे आराध्य दैवत आहे, पक्ष कुठला जरी असला, हे पक्ष पलीकडचं संपूर्ण आहे, पण पक्ष कुठला जरी असला, सामाजिक राजकीय जे काय संघटना असतील सगळं महाराजांचं नाव घेऊनच संपूर्ण सुरुवात करतात. आज जे अनेक बरेच आता म्हणजे जे काय प्रेसच्या माध्यमातून जे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडिया मधनं वाचण्यात येतं, तुम्हाला वाटतंय का लोकांना बरं वाटतं? या लोकशाहीमध्ये केवळ वैयक्तिक स्वार्थाकरता किंवा चीप पब्लिसिटी ज्याला म्हणतात मिळवण्याकरता जर तुम्ही महाराजांची म्हणा, शहाजी महाराजांची म्हणा, संभाजी महाराजांची, राजमातांची, तर तुम्ही संपूर्ण अवहेलना करत असाल, तुम्हाला वाटतंय का संपूर्ण हे लोक, महाराष्ट्रातले लोक किंवा संपूर्ण देशातले लोक किती वेळ गप्प बसतील? आणि कारण काय? प्रत्येकाने सांगायचं की आम्ही त्याच्यावर चौकशी करू.
हे ना चौकशी बिवकशी नाही. जर खऱ्या अर्थाने आता अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनाच्या काळामध्ये माझं तर प्रामाणिक मत आहे, एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे. कायदा म्हणजे असा पाहिजे की परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे. शहाजी महाराजांच्या बाबतीत राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडसच कोणी केलं नाही पाहिजे. नॉन बेलेबल ऑफेन्सचा कायदा त्यांनी पास करावा. किमान 10 वर्ष कन्व्हिक्शन आणि जास्तीत जास्त फाईन जास्त तरतूद कायद्यात लागू होण्यात येईल. आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन PIBI नाही, DYSPच्या रँकच्या ऑफिसरनी करावं. चार्जशीट किमान किमान नाही, चार्जशीट किमान म्हणण्यापेक्षा 30 दिवसात संपूर्ण फाईल झाली पाहिजे. ट्रायबल बाय सेशन्स कोर्ट, फास्ट ट्रॅक बेसिस आणि डिस्पोजल 6 महिन्याच्या आत झालं पाहिजे. नाहीतर आपण पाहतो केस चालू राहते, त्यानंतर माणूस आहे तो गेला तरी केस चालू राहतात. आणि जर कोणी एखादा पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह लोकप्रतिनिधींनी जर वक्तव्य केलं, त्याला त्या क्षणी त्याचं डिस्क्वालिफिकेशन झालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आज संपूर्ण आता जे बघतोय ना, सर्व पक्षांनी एकत्रित येऊन ह्याच अधिवेशनात कायदा पारित केला पाहिजे. जर तुमचं खरंच तुम्ही सर्व लोक म्हणजे जनता किंवा जनार्दन लोकशाहीचे जे राजे ते तर मानतातच, पण तुम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने तर छत्रपती शिवाजी महाराजांना तर तुम्ही बोलता माहिती घेऊन, आमचे दैवत आहे, आधारस्तंभ, आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय. तर ह्याच अधिवेशनात दाखवून द्या, हा स्पेशल कायदा पास करा. त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, अनेक वेळा सांगून सुद्धा, निवेदन देऊन सुद्धा यांनी जाहीर करणं, शासनाने जाहीर केलं पाहिजे. शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही, जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाहीतर कुठल्याही पक्षातले असू दे, या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा, ज्याच्यामुळं सारखं जे वादविवाद जे होतात ते संपुष्टात येतील. त्याचबरोबर कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं असेल, टीव्ही सिरियल काय असेल, जे काय असतील त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो, त्याच्यावर सुद्धा कायदा त्याच्यावर आला पाहिजे. की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठली तरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल, अनेक कुटुंब असे जे घराणे होते, मी घराणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले असतील, वेगवेगळ्या देशातले असतील, या लोकांनी या लोकांनी आयुष्य वेचलं. एखादा काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्यावेळेस एखादं चित्रपट हे करता, रिलीज करता, हे करायच्या अगोदर इतिहास जे कार आहे त्याची अशी एक कमिटी बनवली पाहिजे, ज्यांनी समितीच्या माध्यमातून नेमली पाहिजे. की ते पहिलं ते तुमची जी काही स्क्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे. त्या समिती अभ्यास करते त्यातनं काय सत्य आहे, काय हे चुकीचं आहे. आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की ते निर्माण होतं. कालच संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले होते. ते म्हणाले की छावा ह्या चित्रपटात की शिर्केंनी महाराजांना पकडून दिलं, असं कुठं इतिहासात नोंद नाही. तसं जर असतं मला सांगा,
तर सुरेखा झाल्या असत्या का? आज मला सांगा, ते म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो की लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात. भलं ते आता कुठल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्या प्रोफेशन मध्ये जरी असले, तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्यांच्यावरती गदा येते. लोक त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळा अँगल निर्माण होतो. कारण नसतात. आणि समाजातील तेढ निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात, यासाठी हा कायदा याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल, मग मुख्यमंत्री असू दे, दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे, विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काय वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे, तर तुम्ही खऱ्या अर्थाने हे करत असाल तर दाखवून द्या या महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काय मी बोललोय हे खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा. अन्यथा लोकांना माझ्यावर सोडून द्या, पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार. कुठंतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं, त्याचं बाकीचं बाबतीत सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ते निर्माण झाला, तिथं दंगली होतात. दंगलीमध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात. हे सगळं थांबत आणि थांबवण्याचं काम केवळ सत्ताधाऱ्यांचं नाही, विरोधी नाही, सगळ्या एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत, जेवढे लोकप्रतिनिधी आहेत या महाराष्ट्रातले, त्या सगळ्यांचे. आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी पारित करावा, ही माझी त्यांना विनंती नाही. मी लोकांच्या वतीने, माझं तर आहेच, पण लोकांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावं आणि केलंच पाहिजे. नाही केलं सारखा गोंधळ होतो. कोण हा बोलतोय म्हणजे शेवटी होतं काय, बाकी काय होत नाही. हा हे म्हणणार नाही आम्ही हे करू ते करू. ते आता सगळे मंत्री साहेब, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार सगळे एक लक्षात घ्या, गोंधळ आता फक्त सभागृहात याच विषयावरती होतोय ना. मग हा कायदा पारित करणं म्हणजे काय, ते एक मन आहे ना. म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना, बरोबर. शोर आता बंद करा, आता शिकार करा, हा कायदा पारित करू. नाहीतर लोक उद्या तुम्हाला, कोणी पण असू दे, हा जर कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रातले लोक तुम्हाला जनता माफ करणार नाही. या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं वाटतंय, कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेले. वाटेल त्या परिस्थिती गरजेचं नाही, झालंच पाहिजे. ही लोकांची मागणी, केवळ माझी एकट्याची नाही. मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जे वाटतंय ना, कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे आता राज्यकर्ते, विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या, मला आव्हान आहे, माझं आव्हान आहे तुम्हाला, हे जर झालं नाही तर मग लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाहीये. आणि मला वाटत की तुमचं तसं काय आहे, तुमचं महाराजांवरती प्रेम आहे, तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला आता ही वेळ आहे. साहेब, याच्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी काही बोलणं केलंय का, हा कायदा पारित व्हावा यासाठी? काय एक लक्षात घ्या, मी आता जे बोललोय ना त्यांनी केलं नाही तर मग काय, त्याला काय लोक त्यांना जाब विचारण्यामध्ये केलंच पाहिजे त्यांनी. का प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, मग घेऊ नका ना. त्याला सांगून तरी टाका, नाही कायदा पारित करायचं ना, सांगून टाका की आम्ही नाही करत, आम्हाला माहित नाही कोण छत्रपती शिवाजी महाराज होते. एवढं धाडस तरी दाखवा ना. मग लोक तुम्हाला कुठं तुमच्या सगळ्यांना
त्या सगळ्यांना कोणी पण असू देत त्याला लोक जागा दाखवतील ना. लोक जेव्हा आमदार आणि खासदाराला निवडून देतात, ती जनता आहे, जनार्दन आहे, लोकशाहीतले ते राजे आहेत. तुम्ही त्यांचे प्रतिनिधी द्या, त्यांच्या भावना लक्षात घेऊन जर केलं नाही तर तुम्हाला जे काही परिणामाला सामोरे त्या सगळ्यांना सर्वांनाच त्यांना काय मला सुद्धा सामोरे जावं लागणार. महाराज साहेब तुमची पुढची भूमिका काय असणार या नाही, विषयावर नाही, जर पारित नाही झालं? त्यांना करावंच लागणार ना. पारित नाही झालं म्हणजे तसं नाही करणार. म्हणजे मग ते वेगळी तुमचं म्हणजे वेगळी प्रेम किंवा वेगळी आदर्श म्हणून असं म्हणजे महाराजांबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही असं लोकांना म्हणजे मला आणि किंवा सर्वसामान्य लोकांना तेच वाटणार ना. त्याच्या पलीकडे काय. महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले मित्र आहेत आणि इतर गोष्टीत आपण बोलता, मग या किती गोष्ट ऐकत नाहीत का ते आपली? अरे बाबा ऐकून घ्या एक मिनिट. हा कायदा ते करणार, त्यांना करावाच लागणार. आणि दुसरी गोष्ट हे जे आणि नाही केलं ना तर महाराष्ट्र जनतेला महाराजांची शपथ आहे. तुम्ही त्या तुमच्या लोकप्रतिनिधीला जाब विचारा फक्त. आणि सातत्यानं ही जी भूमिका महापुरुषांच्या बद्दल ते एकाच विचारधारेच्या लोकांकडून जास्त वेळा झालेली आहे आणि हे बघा, विचारधारेचे सरकार आहे हे त्यामुळे ते करत नाही. विचारधारा म्हणण्यापेक्षा ही विचारधारा ही विकृत लोकांची विचारधारा आहे. ते कुठल्या जातीतले नाही, ते कुठल्या पक्षातले नाहीये, फक्त विकृती. आता कोरटकर तर सगळ्या भाजपच्या नेते, हा कोरटकर झाला, तो राहुल झाला, सगळे RSS आणि त्या भाजपचे नेते. ऐकून घ्या कोरटकर झाला, बहुजन समाजातला कुठलाही व्यक्ती असं महाराष्ट्राबद्दल आजपर्यंत अबो आझमी झाला, हे झालं. उद्या मला सांगा, हे नाव आहेत, तुम्ही लक्षात घ्या. कोरटकर हा तो ते ही नाव. तर हे नाही केलं उद्या अनिल होईल, सौम्या होईल, गोम्या होईल, कोणी पण होईल ना. या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करावेत असं वाटत नाही का मला साहेब? गुन्हे दाखल करावेत नाही, त्यांना गुन्हे तेच सांगतो ना. हा कायदा एकदा झाला ना परत कोणी धाडस करणार नाही ना. नॉन बेलेबल ऑफेन्स सांगितलंय, 10 वर्ष किमान इम्प्रिझनमेंट विथ मॅक्सिमम फाईन. जे तुम्ही अट्रॉसिटीज किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही हे लागू करता मग करा ना. कारण की या शेवटी एक लक्षात घ्या, महाराजांनी, शहाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, संभाजी महाराज, त्यांनी आयुष्य वेचलं. आज मला सांगा ना, आज आपण ज्या म्हणजे त्यांच्याबद्दलच आता असं बोललं जात असेल की चीप पब्लिसिटी आहे. महाराज एकीकडं जे महापुरुषांना होणारी बदनामी, त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदात्तीकरण होतंय, ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पैसा पुरवते असा हिंदू जनजागृती समितीने दावा केला आणि हे माहिती अधिकारातून 2011 पासून 6.5 लाख पुरवले असं माझ्याबद्दल बोललं. एक लक्षात, औरंगजेब काय देव बिव नव्हता. कुठून आला तो औरंगजेब? हे सगळे परकीय सगळं आक्रमण होतं. प्रोटेक्शन मिळणार नाही. किती असं काय प्रोटेक्शन काय? एक लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो, म्हणजे आज सगळ्यात काय त्याला म्हणतो, प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोलत झालं मला माहित नाही, पण त्यावेळेस केनेडी का मला वाटतं केनेडीच बोलले होते, इट इज व्हेरी इझी टू किल the president of United States when a person, कोणी पण असतो, decides to trade his life for him. Yes. म्हणजे जेव्हा एखादा किती पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद्याने ठरवलं मेलं चालेल पण ह्याला खलास करणार, ही वेळ येऊन देऊ नका. ही जशी ते जे बोलले त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली आहे, त्यांना लागू होतं. हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते लागू होतं. किती जरी प्रोटेक्शन असलं, कायदा पारित केलं नाही तर लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मिळेल जावं,
कोणी महाराज साहेब महाराष्ट्रातील प्रत्येक नेता हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय मानलं जात नाही. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं त्याच छत्रपती संभाजी महाराजांचा असं वारंवार अवमान होत असेल तर या राज्यकर्त्यांना यांच्या नावाचा उल्लेख करणं ही चुकीचं ठरेल. तर एक वंशज म्हणून तुमची नेमकी काय ही नाव वापरू नये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी मी महाराज मगाशी बोललो ना तेव्हा सांगितलं ऑलरेडी हे नाव वापरू नये त्यांनी असं वाटतं का? मी मगाशीच सांगितलं ना, हा कायदा पारित केला नाही तर नाव वापरूच नका ना, यूज नका ना. महाराज काय जर तुम्हाला वाटतंय ना आधारस्तंभ म्हणतात करा ना, काय प्रॉब्लेम काय? महाराजसाहेब औरंगजेबाची कबर जी आहे त्याचं उदात्तीकरण होतं आणि ती काढली जावी अशी नवनिर्माणाची पण मागणी आणि बऱ्याच नेत्यांची आता मागणी आहे बघा. ते कसं बघताय का? तो काय देव नव्हता, त्याचं काही योगदान नाही. तो इथं आला का? तो कोण आहे? तो काही इथला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं जे श्रद्धास्थान, जे मंदिर असतील, मस्जिद असतील, जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील, जपण्याचं काम यांनी उलट केलं. यांनी जर उलट केलं असेल तर मग ती काय ठेवण्यात काय अर्थ आहे? परत कोण म्हणणार तो हिंदू मुस्लिमचा विषय तो इथला नव्हताच. तो चोर होता, लुटेरा होता. बाहेर आलेले हे लोक आहेत. महाराज आता कायद्याच्या संदर्भात या अधिवेशनात व्हायला पाहिजे की वेगळ्याच नाही असं आपण म्हणतो. चरित्र आणि बरेच वर्ष आले प्रकाशित करणे त्याला काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे. नाही मी तेच सांगितलं ना, ते याच अधिवेशनामध्ये एक तर कायदा, त्यानंतर शासन मान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावा खंडपीठाच्या म्हणजे असं खंडन, आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची, जेणेकरून कुठलेही तेढ निर्माण होऊ नये. या 3 गोष्टी प्रामुख्याने याच अधिवेशनात त्यांनी कराव्या. आता साहेब आपली भूमिका समजली आता. फक्त जर झालं नाही, भाजपचे सरकार आहे, झालं नाही तर आपण काय करणार? भाजप विचारचं सोडून द्यावा. भाजप कोण आहे? याच्याच हातात आहे ना. देवेंद्र मग ते करणार ना. फडणवीस तर त्यांना वाटतंय ना भाजपला किंवा काँग्रेस, शिंदे साहेबांना गटाला, अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि अजून कुठले गट, काँग्रेस, अजून काय राहिलं तर शरद पवार पवार साहेबांच्या गटाला. तर तुम्हाला वाटतंय तर मग एकंदरीत तुम्ही एकमताने हे करा ना. नाही झालं तर काय? हाव करतील हो. ते काय करणार नाही? खास आहे का त्यांचा? त्यांनी सांगावं नाही करणार म्हणून मग बघ उद्रेक किती होतोय. आणि थांबवणार कसं मग? राजेशाही असते ना तर तुमच्याकडे अधिकार असतील तर तुम्ही काय शिक्षा द्याल कोणाला? त्या लोकांना? राजेशाही असती आणि अधिकार तुमच्याकडे असतील तुम्ही काय शिक्षा द्याल? उगीचच त्या काळात कडेलोट हे निर्माण केलं ना. दुसरं काय? अहो मला सांगा ना, ते मागं निघालं होतं ना नसबंदीचं काहीतरी ना का, ते तांबी बिंबी असं काहीतरी होतं ना. त्या अशा लोकांची जमात थांबायची ना, विकृत लोकांची आहे ना, त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे. आणि ही नसबंदी मी जे म्हणतोय ना, हे तिन्हीचे मुद्दे आहेत. कायदा, त्यानंतर हे शासन मान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी, हे केल्यानंतर त्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे.